स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात मोठा करणार नाही आहे, जास्ती वेळ वाया घालवणार नाही आहे. पण आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचा दिवस म्हणजेच आजची तारीख म्हणजे 13 एप्रिल 2026 ही खूप महत्त्वाची तारीख आहे. बघा, एक लक्षात घ्या, आज आहे 13 तारीख. 13 तारीख म्हणजे 1 अधिक 3 म्हणजे किती 4. आणि कुठला महिना चालू आहे? चौथा महिना. 4 आणि 4 असा महिना असलास की त्याला राहूचा योग असं म्हटला जातो. ज्या दिवशी राहूचे प्रचंड आपण उपाय जर का केले तर या दिवशी ते सफल होतात. आणि त्यामध्ये डबल आहे, 4 आणि 4 अधिक केले तर त्याचं 8 होतं. शनी म्हणजे आपल्या कष्टाला साथ मिळते. बघा, आज आहे एक खूप महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे वरुथिणी एकादशी. वरुथिणी एकादशी म्हणजे ही अशी एकादशी असते की आपण आजपर्यंत जी काही कर्म केलेली आहे, आपण आजपर्यंत जे काही गोष्ट केलेली आहे, आपल्या हातून कोणाचं काही चुकलं असेल, आपल्या हाताने कोणाचं काही वाईट झालं असेल किंवा काहीतरी चुकीचं बोललं गेलं असेल, तर आपल्या कर्माचा पश्चाताप करण्याचा आजचा दिवस आहे. बघा, एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला मी 100% सांगते, आजचा हा महायोग हा परत येणे नाही. कारण आजची जी तारीख आहे बघा, 4 आणि 4 अधिक 8 आणि 2026 मधला 26 जर का घेतला तर 2 अधिक 6 म्हणजे 8. म्हणजे 8 आणि 8 असा दिवस जेव्हा येतो ना, तो इन्फिनिटीचा म्हणजे कंटिन्युअस चालू असणाराचा दिवस मानला जातो. आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे. बघा, हा योग जो आहे परत येत्या पुढच्या 10 वर्षांनीच येणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, आज तुमची कोणतीही इच्छा, राहू तुमची इच्छा, शनी तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण करतात. थोडा वेळ लावतील पण नक्कीच पूर्ण करतील. पण आज तो योग आहे. आज कुठलीही गोष्ट मागितली की तुम्हाला नक्की मिळणार आहे. आता करायचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं बघा, सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जो उपाय सांगणार आहे तो उपाय आज रात्री करायचा आहे, 12 वाजेच्या आत करायचा आहे, 100% करायचं. तुम्हाला 2 लिंब घ्यायचे आहेत. 2 लिंब घ्यायची आहे. त्या 2 लिंबांना मधून कट करायचं, उभा कट करायचा नाही, अर्धा. म्हणजे आपण आडवा जो करतो तसा आडवे 2 लिंबू कट करायचे आहे. त्या 2 लिंबांचा रस जो आहे तो एका काचीच्या वाटीत काढून ठेवायचा आहे. आता हे का करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे, पण आधी ऐकून घ्या काय करायचं. 2 लिंब घ्यायचे, अर्धे कट करायचे, 4 फोडी होतील. त्या 4 फोडींचे रस जे आहे काचेच्या वाटीत काढून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, नाही ते खराब होऊन जाईल. त्यामुळे तो रस काढून ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. आता ते जे तुमचे सालं आहे ते सालांना उलटं करायचं, थोडं सुकू द्यायचं. आता तुम्ही केलं थोडं सुकू द्या आणि सालांना उलटं करा. उलटं केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची. फुलवात जी असते ती कापसाची फुलवात असते. ती कापसाची फुलवात त्यामध्ये 4 ह्याच्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. आणि आता काय करायचं आहे, त्यातले जे 2 दिवे आहे तुम्हाला मुख्य दरवाजावर तुम्हाला एकमेकांकडे तोंड करून लावायचे आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकमेकांकडे तोंड करून तुम्हाला ते लावायचे आहे. ठीक आहे. दुसरे जे 2 दिवे आहेत त्यातला एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि एक दिवा जो आहे तुम्हाला तुमच्या देवघरात लावायचा आहे. असे 4 दिवे तुम्हाला लावायचे. आता हे का करायचं? बघा, आजचा दिवस हा असा दिवस आहे की आपल्या आयुष्यात आपण आत्तापर्यंत जे काही पापकर्म किंवा जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचा पश्चाताप म्हणून हा आजचा दिवस आहे. बघा, ही एकादशी आहे. एकादशी आहे म्हटल्यावर आज गंगाळपत्र सेवा झाली पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. गंगाळपत्र सेवा आज विसरायची नाही, आज करायची. खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज एकादशी आहे. एकादशीला आपण कुठलेही उपाय किंवा सेवा केली की ती कधीच वाया जात नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगते की आजचा दिवस आहे म्हणजे कर्माचं फळ तुम्हाला मिळतं. आजच्या दिवशी तुम्ही कर्माचं तुमचं पश्चाताप करण्याचा आजचा दिवस आहे. बघा, एक माझी क्लायंट होती. त्या क्लायंटला मी हा उपाय तिला मागच्या वर्षी दिला होता. त्यामध्ये तिच्या आयुष्यात इतक्या अडचणी होत्या, लग्न मोडलं होतं, त्याचबरोबर तिचं फायनान्शियल ब्लॉकेज झाले होते, आईवडिलांबरोबर वाद चालू होते, म्हणजे खूप काही चालू होतं तिच्या आयुष्यामध्ये. पण अशा वेळेस ती माझ्याकडे आली. तिने मला विचारलं की ताई, माझं रिलेशनशिप माझ्या आईवडिलांबरोबर, माझं नातं जे आहे लग्न मोडलं गेलं, त्यामुळे तेही रिलेशनशिप खराब झालं. माझ्या जॉबमध्ये पण माझं व्यवस्थित चालू नाही आहे, फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे, प्रमोशन होत नाही आहे, भरपूर कर्ज घेऊन ठेवलं आहे. तेव्हा ती गंगाळपात्र सेवा, कुंचम सेवा ही करतच होती आणि ते केल्याने तिला त्याच्यामध्ये तिच्या जॉबमध्ये तिला प्रमोशन मिळालं, पण नातेसंबंध बिघडले होते. अशा वेळेस तिला मी ही सेवा करायला लावली आणि वरुथिणी एकादशीला हा उपाय करायला लावला. उपाय पूर्ण झालेला नाही आहे, नीट ऐकून घ्या. त्यामुळे जेव्हा तिला हे करायला लावलं तिला इतका त्याचा प्रभाव पडला, कारण हा दिवस ॲक्च्युली महत्त्वाचा आहे. ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. आता तिने हे केल्यानंतर तिच्या जॉबमध्ये तर व्यवस्थित प्रमोशन तर झालंच होतं, पण आईवडिलांशी जे नातं आहे तेही सुधारलं. कारण येत्या पुढच्या 1-6 महिन्यात तिचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर थाटामाटात ते लग्न झालं. तिच्या नवऱ्याबरोबर पण तिचे जे आहे संबंध खूप छान व्हायला लागले आणि अगदी योगायोगाने तिला त्याच शहरातला मिळाल्यामुळे तिच्या आईवडिलांबरोबरचे नाते, नवऱ्याबरोबरचे, नवऱ्याच्या घरचे सगळी नाती एकदम व्यवस्थित होते आणि आज ती एकदम सुखासुखीने व्यवस्थित तिचा संसार करते आणि तिचा जॉब वगैरे पण चालू आहे आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काही गोष्टी असतात जेव्हा आपल्या हातून आपल्या हाती काही मागच्या जन्मी, काही गेल्या जन्मी असं काही किंवा या जन्मी सुद्धा काही गोष्टी
गोष्टी होतात त्याने आपल्या आयुष्यात अडचण निर्माण होतात. आता बघा करायचं काय आहे ना, की तुम्हाला हे 4 दिवे जेव्हा तुम्ही लावताय त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे ना तो लिंबाचा रस घ्यायचा आहे. तो लिंबाचा रस तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाण्यात घालायचा आहे आणि त्यानंतर आता तुम्ही म्हणाल 4 म्हणजे किती लिंबाचा रस आहे, भरपूर आहे. तर हो, तुम्हाला तो पूर्ण घालून द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये पाण्यामध्ये ते घालायचं आहे. कुठलं फिनाईल काय काय टाकायचं नाही ते टाकायचं, पुसून घ्यायचं आणि त्यानंतर साध्या पाण्याने परत पुसून घ्यायचं. अशा पद्धतीने तुमची घरातली फरशी सगळी उंबऱ्या सकटपासून सगळीकडे पुसून घ्यायची. याने काय होतंय म्हणजे घरातली जी नकारात्मकता आहे, घरातले जे ब्लॉकेजेस त्या सगळ्या निघून जातात आणि तुम्हाला घरात पॉझिटिव्हिटी आणि घरात सकारात्मक असं वाटायला लागतं. त्यामुळे हा उपाय नक्की करायचा आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकादशीचा जर उपास तुम्हाला नाही जमला ना तर उपासाच्या ऐवजी एकच गोष्ट करायची की त्या दिवशी शक्यतो भात खायचा नाही. भात एकादशीला चालत नाही. का चालत नाही ह्याच्यावरचा एक व्हिडिओ मी केलेला आहे मागे, पण आता तो खूप जुना झाला, त्याच्यावर परत एकदा मी करणार आहे. त्यामुळे शक्यतो एकादशीला भात खाऊ नये. त्यानंतर जर तुम्हाला उपवास करता आला नाही तर कमीत कमी संध्याकाळी कुठल्याही विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, तिथे एक तुपाचा दिवा लावावा आणि तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत ते तिथे मागावं. सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे ना, विष्णू भगवान हे आपले पालनहर्ता आहेत. आता आपलं ते पालन पोषण करतात, आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात. तर येत्या अधिक महिन्यात तर आपल्याला महिनाभर सेवा करायची आहे. त्यामुळे जे सगळ्या गोष्टी आहेत ते आपले पालन करत असल्यामुळे तुम्हाला सांगते की देवाची जेव्हा आपण उपासना करतो, देवाला जेव्हा आपण हाकेने म्हणजे मनापासून हाक मारतो ना, जेव्हा आपण पश्चातापची भावना त्यांच्यासमोर सांगतो ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला ते मदत करतात. आता एक उपाय तुम्हाला अजून करायचा आहे. रात्री झोपताना, आजच्या दिवशी रात्री झोपताना किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता हा उपाय, असं काही नाहीये, पण आजच्या दिवशी जर केला तर अतिउत्तम, कारण आज इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. म्हणून सांगते तुम्हाला 03418 असा नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचबरोबर 919 हा एका पांढऱ्या कागदावर लिहायचा आहे. 03418 आणि थोडासा स्पेस द्यायचा आहे. 919 इथे मी आकडा लिहिते. तर तसा तुम्हाला आकडा लिहायचा आहे. आणि त्याच नंतर एक महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे की हे उशाखाली ठेवायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जे आहे ते सकाळी उठल्या उठल्या तो कागद काढायचा आणि जाळून टाकायचा आणि फ्लश करून टाकायचा किंवा मातीत गाडून टाकायचा किंवा मातीत फूस करून त्याचं जे काही भुकटी होईल ते त्यामध्ये टाकून द्यायची. हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या डोक्यात जे काही विचार चाललेले आहे, जे काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत, जे काही भावना आहे त्या सगळ्या त्या कागदामध्ये उतरणार आहे आणि त्यानंतर तुमच्या त्या विचारांना तुम्हाला जाळून टाकायचं आहे, संपून टाकायचं आहे आणि नव्याने दिवसाची सुरुवात करायची. 100% हा उपाय तुम्हाला काम करणार आहे. त्यामुळे नक्कीच हा उपाय करून बघा. तुम्हाला ह्याचे खूप छान असे रिझल्ट्स मिळतील आणि केल्यावर नक्कीच एक सांगेल की अनुभव आल्यास मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण स्वामी महाराज आपले खरंच खूप असे लाडके महाराज आहेत ना की ते आपली कधीच कोणती इच्छा अपूर्ण ठेवत नाही. हां, वेळ लावतात, पण तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला सगळं देतात. त्यामुळे चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल, काय ऐकायला आवडेल हे मला नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.